सुप्रभात मंडळी, सुप्रभात सुप्रभात. आजचा आपला 18वा दिवस. 18व्या दिवसाचा प्रवास सुरुवात. बरोबर 7 वाजलेले आहेत आणि आपण कालश सुबाल्या पावरा बरं का, अन्नक्षेत्र बामणा गावातून आपण निघत आहोत. हे आश्रम म्हणजे नक्की तुम्हाला सांगतो, हे आश्रम म्हणजे कसं आहे, याला आपण गृहस्थी आश्रम बोलू शकतो. गृहस्थी आश्रम म्हणजे आश्रम आहे, पण गृहस्थी आश्रम म्हणजे घरातच एखाद्याने आपल्याला आश्रय दिला आणि त्यांच्या इथं आश्रमासारखी सुविधा सर्व उपलब्ध आहेत. याला गृहस्थी आश्रम बोलतात. आणि प्रॉपर आश्रम असतात ते वेगळे, तिकडं फक्त सेवेकरी साधुसंत वगैरे असे असतात. पण हे गृहस्थी आश्रम म्हणजे एखादा जोडपा ज्यांची इच्छा असते का आपण परिक्रमावासियांची सेवा करावी, मग अशी लोकंसुद्धा मग त्या युनियनला सांगतात का आम्ही ही सेवा करू, काही काळजी नका करू, आम्ही जोड्याने म्हणजे त्यांचंच घर असतं, नवरा बायको त्यांची मुलं हे सर्व मिळून नर्मदा परिक्रमावासियांची सेवा करत असतात. म्हणून यांना हे झालं गृहस्थी आश्रम. आणि ते जे प्रॉपर आश्रम असतात ते आपले आश्रमच म्हणायचं त्यांना. त्याला फार सुंदर यांनी सेवा केली. जेवायला एवढी मजा आली, पण काल मी व्हिडिओ एंड करू शकलो नाही, त्याच्यासाठी क्षमा करा. कारण की काल डायरेक्ट झोपून गेलो आणि झोपलोच, परत उठलोच नाही. चला पुन्हा आपला प्रवास सुरुवात. आज 18वा दिवस. सुप्रभात. चला भेटूया पुढं. हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 हरि जय जय राम कृष्ण हरी, 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 हरि जय जय राम कृष्ण हरी, 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 हरि जय जय राम कृष्ण हरी, 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 हरि जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. नर्मदे हर. परत बोलणार. धबधबा श्री विठ्ठल नर्मदे हर. सुपर. 1 तास झाला आपण चालतोय. 7 ते 7:15 वाजलेले आहेत. मस्त आज चाल कशी झाली सकाळी माहितीच नाही पडलं. आणि सुंदर असा धबधबा, पण तो आधी सध्या सुंदर नाही आहे, छोटासाच प्रवाह आहे. पण पावसाळ्याच्या नंतरही कितीतरी महिन्यांनी हा प्रवाह दिसतोय अजूनसुद्धा. म्हणजे इथं पावसाळ्यात कसं असेल, अतिशय सुंदर असेल हा धबधबा बरं का. बघा वा, खूप सुंदर. धनंजय, पावसाळ्याने होता का या? हा भारी ना. मग यावचा पावसाळ्यान आवडेल आमचा पराला. पण मस्त धबधबा आहे, काही बी बोल. हा हा मस्त आहे ना. चला त्याची आई वगैरे घेऊ आपण. नर्मदे हर, जीवनभर श्री विठ्ठल. चला. वा, काही हेवी गाड्या आलेल्या आहेत. याची गाडीवर
वा, किती सुंदर आहे महाराज. वा, सूर्यनारायण भगवान आलेले आहेत. आता तेही आता आमच्यासोबत चालतील. मस्त सूर्याचे किरण सध्या तरी एकदम मस्त पडलेले आहेत. अशा थंडीमध्ये ही किरणं छान वाटतात, पण थंडी बरी आहे, चालायला होते, अजून काय नाही. चला, नर्मदे हर, सुप्रभात. पुन्हा आपल्या चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं, यात्री एक्सप्रेस या चॅनलवर. चला, जोडून राहा, शेअर करत राहा, सबस्क्राईब करा. नवीन आलेल्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा काहीतरी बघायला भेटेल. बघलं कसं बसलं हे झाडावर, बरं टोकावर बसतात बघा. चलो, किती सुंदर. वाह, बहुत खूप. तुम्हाला मी पहिल्यापासून एक गोष्ट दाखवली नाही. इकडले दुकानं बघा, किती सुंदर दुकानं असतात. अशी एवढी खिडकी असते त्या दुकानाला. मस्त दुकान. श्री विठ्ठल नर्मदे हर, ह्याला म्हणतात काय, नदी जवळचा वाफा कोरडा राहिला. हां, तसंच महाराज, टावर खालीच रेंज नाही. आज ते कदम माऊलीचे आपल्याला म्हटलेलं समजून येत आहे. कीर्तनात सांगतात ना, टॉवर खालीच रेंज नाही. महाराज टॉवरच्या खालीच उभा आहे, रेंजच नाही. हे दुःख काय खतम नाही होत आहे बे. 5वा का 6वा दिवस आहे आपला आज विदाऊट रेंज चालतोय आम्ही. आणि आज तर कहरच, टॉवर जवळच आहे आम्ही, जास्त लांब नाही, 10 पावलावर टॉवर आहे आमच्या. आणि ते टॉवर खालीच रेंज नाही. आता काय म्हणावं महाराज. चला, असू द्या, नर्मदे हर जीवनभर. चला, चालतच असतं असं काही ना काही. नर्मदे हर. महाराज, टावर तो ड्रम वाजवला येऊ का वरती, देवावर रेंज दे. काय महाराज म्हणावं या टावरला, ना VIला रेंज देत, नाही व जिओला रेंज देत. हा, फालतूच टावर. हा, छे, रेंज नाही. चला, असू द्या, पण पुरं वा, आनंद. हेच तर सर्व बघण्यासाठी इथं आलेलो आहोत. ही नर्मदा मैया आहे का काय आहे का माहिती नाही. नदीचं पात्र तर आहे, बघू, विचारू पुढं. चला, आपलं बसण्याची वेळ आलेली आहे. प्रॉपर आपल्याला परत 1 तास झालेला आहे चालून. बसूया कुठंतरी 1-1 तासात 10-10 मिनटाचा विसावा. नर्मदे हर जीवनभर. नर्मदे हर. वा, नर्मदा मैयाचं दर्शन झालेलं आहे. अद्भुत दर्शन नर्मदा मैयाचं. सावरिया दिगर. चला मंडळी, थोडी विश्रांती करतो आणि मग पुढं निघतो सावरिया दिगरला. आज आपण निघाल्यापासून 2.5 तास झाले. मस्त आज चाललेलो आहोत. खूप रस्ता कापलेला आहे आपला सकाळी सकाळी. आता इथून पुढं सावरिया दिगरला आश्रम वगैरे काहीतरी बघू, थांबूया, नंतर पुढचा प्रवास बघू. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. नर्मदे हर मंडळी. चला, तर आता आपण विश्रांती झालेली आहे. डोळे भरून आपण नर्मदा मैयाला पाहिलं. बराच वेळ बसलो,
आणि आता परत आपल्या मार्गाला सुरुवात. आता जास्त नाही, 4 ते 5 किलोमीटरवर आपला आश्रम येणार आहे. दुपारची भोजन प्रसाद आहे तिथंच आपण शक्य होईल तशी प्रयत्न करूया का दुपारचं भोजन, थोडी विश्रांती, परत बघू संध्याकाळी कसा प्रवास आहे तो. चला, श्री विठ्ठल, नर्मदे हर, नर्मदे हर. इथपर्यंत रोड होता, हा नवीन रोड बनवला आहे. का रोड बनवला आहे? हा, कारण की इकडला डांबरी रोड अख्खा अर्धा खाली पडला आहे बघा, भूस्खलन. म्हणून हा आता अजून नवीन डोंगर पोखरून हा नवीन रोड केलेला आहे. इकडला पलीकडचा डांबरी रोड खाली पडला. हे होतच असतं महाराज, जंगलामध्ये, पहाडात, डोंगरामध्ये ह्या गोष्टी घडतच असतात, भूस्खलन वगैरे. चला, नर्मदे हर, श्री विठ्ठल, नर्मदे हर. मंडळी, कालपासून एक गोष्ट दाखवणार होतं, ते आता दाखवतो तुम्हाला. थांबा, आमचा प्रवास बघा, इथंच आहे आपलं, इथंच मस्तपैकी. पण ते असं नाही जायचं, ते ह्या डोंगराच्या खालून त्या डोंगराच्या खालून असं 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 यायचं आहे आपल्याला. 1 किलोमीटरचा घेरा आहे. 1 किलोमीटरचा घेरा घेऊन कुठं जायचं आहे? इथं बाजूला. चला, नर्मदे हर, नर्मदे हर. याला बोलतात पात्र. वा, ही नर्मदा मैया अशी आले तशी त्या साईडला चालली. हा, त्या साईडला तिकडं प्रवाह आहे, हा वेगळा. आता नर्मदे हर, मैयेचंच पाणी. चला, कसं वाटलं मैयेचं पाणी? खरंच सांगा, एकच नंबर. चला, नर्मदे हर, पुढे जाऊया. नर्मदे हर. बऱ्याच वेळाने आपल्याला हा गाव लागलेला आहे, कदाचित सावरिया दिगरच आहे. बघूया पुढं जाऊन, सुंदर गाव बघायला भेटते आपल्याला. ही शाळा आहे वाटतं, शाळा. पोरांचा आवाज भरपूर येतो इथून. सावरिया दिगर, सावरिया दिगर असं नाव आहे गावाचं. 1 किलोमीटर दाखवते, पण गावाची सुरुवात झालेली आहे. इथं वीज पुरवठा आलेला आहे, कदाचित चार्जिंगचा सुद्धा आपला प्रश्न मिटून जाईल आता. चला बघूया, नर्मदे हर. पुढं जरा मोठाच गाव दिसतोय, मोठा म्हणजे मोठाच गाव दिसतोय. चला, नर्मदे हर, नर्मदे हर. मंडळी, हा आता कन्फ्यूज, डोकं चालणं असं झालं. आपण ज्या रस्त्यावरून चालत होतो तो रस्ताच संपला, पूर्णपणे रस्ता संपला. आणि आता फक्त ही नदी आहे, हा सरोवर आहे. हा एकाने सांगितलेलं सरदार सरोवर असेल, पण तरी पण आपल्याला विचारपूस करावा लागेल. आणि आणखीन काय आपल्याला आश्रम भेटलेला नाही आहे. बघूया जरा किनाऱ्यावर जाऊ. एकाने बोलला का आपल्याला बोट भेटेल, इथून जरा विचारपूस करू, नंतरच हा सरोवर पार करू. नर्मदे हर. हा, चला. नर्मदे हर. नाली नालीशी चाल बोललेला, तर पुढं कसं काय माहिती. खतम. हा, रास्ता खत्म. आएगा क्या? अरे जाना है, कैसा जाने का? नर्मदे हर. आता आपल्याला इथं शेवट, इथून पुढं पायच टाकू शकत नाही. आणि पलीकडे बोटवाले होते, त्या बोटवाल्यांना आपण आवाज दिला, ते इथंच असतात बोटवाले. आता सध्या आपण स्पेशल बोट केली म्हणून आपल्याला 50 रुपये प्रत्येकी लागलेला आहे, नाहीतर असं 20-20 रुपये इथं लागतं आपल्याला. बघूया, या बोटमध्ये बसूया, त्या बोटवाल्यालाच विचारू का हा कुठला पाणी आहे नक्की. कोण आ रहा है? वो आ रहा है क्या? ठीक है ठीक है. हा बोटवाला येतोय आपला न्यायला. चला, नर्मदे पहिला इथं रोज. ये नदी कौन सा बोले आप? उदय. उदय नदी म्हणजे सरदार सरोवरच घ्या. या सरदार सरोवरातून आपल्याला बराच प्रवास करायचा आहे.
कदाचित तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला पुढचा प्रवास. चला नर्मदे हर बोटीतला प्रवास करूया. दोघांमध्ये शर्यत लागले आणि हा ब्रिज झाल्यावर कदाचित आम्हाला बोटी द्यायची गरज पडणार नाही. ह्या ब्रिजवरून इथं आपण क्रॉस करू शकतो. हा ब्रिज तिथूनच दिसलेला आपल्याला. आपला बोटीचा प्रवास पूर्ण. चला आता आपण चाललो आहोत आश्रमाजवळ. इथं जवळच आश्रम आहे. मला का वर चढल्या चढल्या आश्रमात. चला आश्रमात जाऊ, जरा विश्रांती करू. नर्मदे हर. सीताराम 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 सीताराम. नर्मदे हर. एकच नंबर जेवण. खिचडी होती, चिकट खिचडीमध्ये मस्त तुपाची धार, सुंदर तूप. जरा पडतो मग निघतो पुढं. चला नर्मदे हर. चला नर्मदे हर मंडळी. चला दुपारचा विसावा झालेला आहे, भोजन झालेलं आहे. मस्त आज तूप खिचडी. वा, तुपातली खिचडी. आता चला पुढं जाऊया. पुढं आश्रमात किती किलोमीटर आहे बघू. एक दाखवते 8 आणि एक दाखवते 15. 8वाला तेवढं काय वाटत नाही, पण 15 किलोमीटरला आश्रम आहे. बघू पुढं आता रस्त्याला लावूया. चला नर्मदे हर. नर्मदे हर. तो सरोवर आपण ओलांडून आलो ना, तो सरोवर बघा मागे किती सुखा आहे. हे बघा, हा असंच असं ना पिक्चर, ते फोटो काढतात ते मस्तपैकी. बघा मागं सरोवर संपूर्ण सुकलेला सरोवर आहे. असं वाटतं ना सरोवरात पाणी असल्यावर. सरिता. चला सरोवर नाही सरिता. नर्मदे हर. 2 मिनटं विसावा, लगेच पुढे जावा. चल निघायचं का थांबायचं अजून? निघू. चला मंडळी निघतो आम्ही. मंडळी आता वाटलं बाबा महाराष्ट्रात आहोत. का बरं? का काहीतरी बघितलं. हे बघा, हा बिलगाव लालपरी. हा वाटलं का ना आता का आपली बाबा लालपऱ्या फिरायला लागल्या या. चला नर्मदे हर. किती सुंदर घर. देहरादून वाले बाबा जी, हमारे महाराष्ट्र में आपका स्वागत है. आके 2 दिन हो गया महाराष्ट्र. हाँ तो आज आप हमको मिले ना. कैसा लगा महाराष्ट्र में आके? चलो आगे चलते. हे दिसत आहेत ना, हे बाबा, आणि त्या आतमध्ये गेले हे बाबा. बाप रे बाप, नाशिकवरून आलेत मंडळी. आणि आज आम्ही इथं आलो आहे ना, आम्हाला 18वा दिवस आहे. 18वा. धनंजय किती दिवसात आलेत? 18 ते 8 दिवसात. 8 दिवसात इथं आलेत. 8 दिवस डोक्याला शॉर्टच बसला एकदम. का 8 दिवसात काय चालले असतील भयंकर ते. हां खतरनाक चालले ते, खतरनाक. म्हणजे माझ्या विचारशक्तीच्या वरती चालले ते. आपण एवढं नाही करू शकत बाबा. आपण 18 दिवसात इथं आहे, म्हणजे जास्तीत जास्त आपण 2-3 दिवस काय, म्हणजे असा 15 दिवसात इथं आलो असतो, एवढा चाललो असतो. 18 दिवस आपला 8 दिवस खतरनाक बाबा, डेंजर. आणि तसं जाऊ द्या, झाला तो विषय. आज आपले कपडे बिपडे मस्त धुवून झालेले आहेत, सुंदर. आज सगळेच कपडे धुतले मी मस्तपैकी. आता हे कपडे धुतले म्हणजे आता परत 5 दिवस बघायला नको. 1 ड्रेस 2 दिवस, 1 ड्रेस 2 दिवस, आता 4 दिवस. म्हणजे आता बरोबर मला वाटतंय गौरा कॉलनीपर्यंत बघू, प्रयत्न करू 4 ते 5 दिवसात गौरा कॉलनी करायची. आणि मग पुढं आपल्याला मंडळी भेटणार आहेत, तिथून पुढं. पण यांचं मला अजून आश्चर्य वाटतंय बाबा. 8 दिवसात इथं आलेत ते. माझ्या डोक्यात चालू राहील. चला नर्मदे यार, याचं चला फिरतो जरा, इकडलं वातावरण बघतो मस्तपैकी.
आणि मग पुन्हा व्हिडिओ एंड करतो. चला आज लवकर व्हिडिओ एंड करतो. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. सगळी मंडळी झोपलेली आहेत. गुड नाईट, शुभरात्री.